कोकणातील समुद्राच्या पाण्याखाली दडलंय हे गवतानं व्यापलेलं दुर्मिळ जंगल. कोकण किनारपट्टीवरील या भागात आढळणाऱ्या या गवताच्या जंगलाविषयी जाणून घेऊया आजच्या जागतिक समुद्री गवत दिनानिमित्त. नमस्कार, MahaMTV मध्ये आपलं स्वागत. कोकणात समुद्राखाली गवताची ही जंगलं कुठे आहेत हे जाणून घेण्यापूर्वी सर्वप्रथम समुद्री गवत म्हणजे काय हे जाणून घेऊया. सी ग्रास किंवा सागरी गवत म्हणजे समुद्रात उगवणारी एक प्रकारची वनस्पती. खाऱ्या पाण्याच्या आत वाढणारी ही एकमेव सपुष्प वनस्पती आहे. या वनस्पती बऱ्याच वर्षांपूर्वी जमिनीवरून समुद्रात स्थलांतरित झाल्या. त्या जमिनीवरील गवतासारख्याच दिसतात, म्हणून त्यांना सागरी गवत म्हणतात. एखाद्या गवताळ प्रदेशाप्रमाणे या वनस्पती बऱ्याच प्रमाणात एकाच जागी आढळत असल्यामुळे समुद्राखाली कुरण निर्माण झाल्याचा भास होतो. हे गवत आडवं आणि उभंही वाढतं. 2013 साली केलेल्या एका अभ्यासात काही सागरी गवताच्या प्रजाती या जमिनीवरील पर्जन्यवनापेक्षा 35 पट अधिक कार्यक्षमतेने वातावरणातील कार्बन शोषून घेत असल्याचं निदर्शनास आलंय. इतर हिरव्या वनस्पतींप्रमाणेच या वनस्पती सुद्धा सौर ऊर्जेपासून अन्न तयार करतात. त्यामुळे जिथपर्यंत सूर्यकिरण पोहोचतात तेवढ्या खोलीपर्यंत या वनस्पती उगवतात. हे गवत काही वेळा समुद्र तटापासून जवळच उगवतं. महाराष्ट्रात समुद्री गवताचे हे पट्टे खास करून खाडी किनारी आणि समुद्र किनाऱ्याजवळ आढळतात. आता कोकणात हे पट्टे कुठे पाहायला मिळतात ते जाणून घेऊया. भारतात सागरी गवताच्या 15 प्रजाती आढळतात. मात्र महाराष्ट्रात त्यापैकी कोणत्या प्रजाती आढळतात याविषयी फारसा अभ्यास झालेला नाही. कोकणातील किनाऱ्यांजवळ समुद्री शैवाल देखील आढळते. मात्र समुद्री शैवाल आणि समुद्री गवत यांमध्ये बराच फरक आहे. समुद्री शैवाल म्हणजेच सीवीड आणि समुद्री गवत म्हणजे सी ग्रास. समुद्री शैवाल हे खडकाळ सागरी भागात वाढते. उदाहरणार्थ भाटे, मालवण रॉक गार्डन, गुहागर या ठिकाणी समुद्री शैवालाचे काही मोठे पट्टे आपल्याला दिसतात. उलट पक्षी समुद्री गवत हे चिखलाच्या मैदानावर आणि वाळूवर वाढतं. समुद्री गवताचे समृद्ध पट्टे हे आपल्याला जयगड, विजयदुर्ग, जैतापूर, अणसुरे इथल्या खाडीतील चिखलाच्या मैदानावर दिसत असल्याचं सागरी संशोधक विशाल भावे सांगतात. या ठिकाणी समुद्री गवताची हेलोफिला बेकॅरी ही प्रजात आढळते. तर मालवणमध्ये WII ने मालवण सागरी अभयारण्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार 5 ठिकाणी समुद्री गवताचे समृद्ध पट्टे आढळतात. किंग गार्डनचे 3 पॉइंट, धरण आणि 2 तारा या भागात समुद्री गवताचे पट्टे हे प्रामुख्याने आढळून आलेत. या ठिकाणी हेलोफिला डेसिपियन्स या प्रजातीचे हंगामी पट्टे आढळून आल्याने या भागाचा समावेश हा संवेदनशील भागात करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणीच ग्रीन सी कासवांचा प्रामुख्याने अधिवास आहे. ग्रीन सी सागरी कासवं ही समुद्री गवत खातात. समुद्री गवत परिसंस्था निरोगी ठेवण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण प्रौढ ग्रीन सी कासव शाकाहारी असून ते मृत गवत खाऊन ही परिसंस्था निरोगी ठेवतं. तसेच समुद्री गाय म्हणजेच डुडॉंग हा एकमेव तृणभक्षी सागरी प्राणी जो केवळ सागरी गवतावरच अवलंबून असतो. ही प्रजात महाराष्ट्रात आढळत नसली तरी ती संख्येने फार कमी झालीय. समुद्री गायीला दिवसाला 30 ते 40 किलो गवत खाण्यासाठी लागते. समुद्री गवताविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MahaMTV वाईल्डलाईफ.